आणि आता टाइम सेट आपण करणार आहोत, लक्षात असू द्या. बरोबर पहिला चेंडू जसा पडेल मैदानावरती तसा मात्र आपण टायमिंग सेट करू. टाइम अलर्ट असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. आकाश तांबणे आणि वैभव खाकरेला आपण पाहतोय. अंबिशिव संघाच्या वतीने आपण पाहतोय सलामीची जोडी दाखल झाली आणि षटक क्रमांक पहिलं गौरव बनोटेला आपण पाहतोय. बाश लगेच चालू करत बरोबर पहिला चेंडू जसा लँड होईल तसा मात्र टायमिंग सेट होईल. पहिल्या बॉलवरती आक्रमण झालंय. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय आकाश तांबणेच्या बॅट मधून हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलग लागोपाठचे 3 षटकार आल्यानंतर अंबेशिव संघासाठी दीपक जी मिरकुटे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. धावा फलकामध्ये आपण पाहतो पहिल्या बॉलवरती चौकार आले. 4 धावा. सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गौरव बनोडेच्या बरोबर. गौरवची गोलंदाजी गोरेगावच्या मैदानामध्ये आम्ही पाहिलं होतं. बॅडन षटक देखील याच गौरवच्या नावावरती राहिलं होतं. चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्याकडे. अचूक लाईन लेंथ. यावेळेस ऑन साइडला फुल टॉस त्याला लॉफ्ट केलंय. बॉल चाललाय सरळ आमच्या कॉमेडी बॉक्स कडे. तोपर्यंत मिळतील आणखीन 4 धावा. इट इज अ फेअर डिलिव्हरी. जो रिव्ह्यू होता फलंदाजी करणाऱ्या टीमकडे तो मात्र त्यांनी गमावलेला आहे. आता पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये या इनिंग मध्ये, हे लक्षात असू द्या. 4 धावा आलेले आहेत. सलग 2 चौकार. यावेळेस 8व्या बॅटने आपण पाहतोय शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. वाईड स्लॉंगलला आपण पाहतोय 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजतेने मिळतात. गौरव बनोडेच्या विरोधात आक्रमण करण्याच्या तयारीत. दोन्ही संघाला ऑलरेडी आपण पाहिलं तर 3-3 बॉलची पेनल्टी देण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच या ठिकाणी आपण पाहतो डावाला सुरुवात झाली आहे. प्रतिस्पर्धी संघ जो मात्र टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करतो तो संघ जांताराजा शीळ. त्या संघाला 2 धावांची देखील पेनल्टी आहे एक्स्ट्रा, हे लक्षात असू द्या. सेन्सिबल क्रिकेट. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल फुलर लेनचा होता. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आकाशने मात्र फक्त बॅक लिफ्टला खाली ठेवत असताना एक सिंगल धाव तिथे एकवटली आहे आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 11 धावा आहेत. सुरुवात अत्यंत चांगली म्हणता येईल दोन्ही संघाच्या वतीनं. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर जवळ 30 चेंडू तुमच्याकडे असतात एका डावामध्ये, परंतु 27 चेंडूंचा सामना तुम्हाला करायचा आहे आणि त्या 27 चेंडूंमध्ये आपण पाहतोय पहिलं षटक चालू असताना टीम शीळ संघाच्या वतीनं, परंतु आक्रमण झालं अंबिशिव संघाच्या वतीनं. बॅटिंग करतायत वैभव खाकरे आणि त्याच्या साथीने आकाश तांबणे. काय जबरदस्त तंतोतंत बॅटिंग करत असताना आपण पाहतो 2 चौकार आकाशच्या बॅट मधून पाहिले आणि लगेच जशी स्ट्राईक मिळाली वैभव खाकरेला तशी मात्र त्यांनी एक चौकार दाखवला. पुढे एकदा खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला चालला. शतक सज्जा तिथे मिळेल एक सिंगल धाव. जास्त रिक्स घेतली जाणार नाही आणि आता पहिल्या षटकामध्ये चांगल्या धाबा आलेल्या आहेत. गावदेवी अंबिशिव संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये 16 धावा आहेत. 16 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. सोळा धावा धावफलकावरती आहेत आणि या दरम्यान वडवली गावचे नामांकित उद्योजक आणि गावदेवी आंबेशिव टीमचे पुरस्कर्ते आमचे संतोष पांडुरंग भोईर
यांच्या ठिकाणी आगमन होत असताना सहर्ष मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पडवली गावचे नामांकित उद्योजक आणि आंबेशिवचे पुरस्कर्ते पॅकर आहेत संतोषदादा पांडुरंग भोईर यांच्या ठिकाणी आगमन होतं. सहर्ष मनपूर्वक स्वागत आपल्या स्पर्धेच्या वतीनं मैत्री चषक 2024 मध्ये. यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑफला फटका खेचलाय, एक सिंगल धाव तिथे मिळेल. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. 3 षटकार जर आंबेशिव संघाच्या कोणत्याही फलंदाजाने लगावले तर दीपकजी मिरकुड यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये 1000 होतं. कदाचित हळूहळू हे प्राइस तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल, कारण आंबेशिव संघ याच विभागातील आहे. आणि आपण स्पर्धा देखील पाहतो. जवानमान क्रिकेट क्लब ढोके, गावदेवी आंबेशिव असेल, त्यानंतर गावदेवी दापिवली आणि सातत्याने जॉईंट व्हेंचर आहे. मैत्री चषक एक मैत्रीचा संबंध टिकवण्याचा प्रयत्न या 6 मान्यवरांनी केलेला आहे. 6 अव्हेंजर आम्ही त्यांना नाव दिलेलं आहे आणि 6 अव्हेंजर आपण पाहतो चांगली कामगिरी करतायत. त्यांच्या वतीनं मैत्री चषक 2024 बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पाहायला मिळते. अत्यंत सुंदर स्पर्धा. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येतात. दुसरीचा कॉल, सेकंडचा कॉल होता आणि कदाचित आकाशला इथे मात्र दुसरी धाव हवी होती, परंतु थ्रो चुकीच्या एंडला झालाय. जो मात्र नॉन स्ट्राईक एंडला हवा होता तो मात्र स्ट्राईक एंडला अमोलकडे करण्यात आलाय आणि इथे धावा फलकामध्ये आपण पाहतोय तब्बल 18 धावा आहेत. चांगली गोलंदाजी. सेकंड ओव्हर मध्ये भूषण आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. अकोटप्पाचा बॉल शरीरावरती आदळलाय. इथे धाव घेतली जाईल, कदाचित लेग बाईटच्या बॅटला स्पर्श झाला. पंच दर्शवतात असं वाटलं की चेंडू शरीरावरती आदळला, परंतु तसं नाहीये. बॅटला स्पर्श करत पंच सांगतात का इथे धाव मिळेल. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी आंबेशिव संघाला एक सिंगल धाव मिळते आणि सिंगलच्या मदतीने 19 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहेत. और द विकेटने आपण पाहतो गोलंदाज भूषण आडव्या बाटने खेचाचा होता, मागे चालला बॉल, यष्टीरक्षक बीट, लॉंग स्टॉप इन, फाईन लेगला आपण पाहतो चाललेला हा बॉल, फाईन चौकार. धावा देऊन जाईल टीम गावदेवी आंबेशिव संघाला 4-4-4. तो जसा स्ट्राईकला आकाश आले तशा धाबा पाहायला मिळाला. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागली आहे, तो एंडला लागून बॉल चालला घरंगळत, तोपर्यंत ऐकाली आहे आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपन्न झाला. 24 धावा या धावा फलकावरती आहेत. आज तुम्हाला रजनीमध्ये 8 ग्रामीण संघ पाहायला मिळतील, ज्यामध्ये पहिली लढत आपण पाहिली, त्यानंतर आता सेकंड लढतीमध्ये पण आहोत. अत्यंत चांगला खेळ याही दोन्ही संघांचा आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना आपण पाहिला असेल चिखलोली ठाकूरपाडा वर्सेस मोहोपाडा एरनजाड, ज्यामध्ये मोहोपाडा एरनजाड संघाने बाजी मारली. चांगला सामना त्याने लवकरात लवकर फिनिश केला. आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न तिथे राहिला, परंतु त्यानंतर इथे मात्र हे 2 संघाने भरपूर वेळ घेतला, म्हणून आयोजकांनी मात्र हा निर्णय घेतलेला आहे की या दोन्ही संघांना 3-3 बॉलची पेनल्टी देण्यात आली आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला केवळ 3 चेंडूंचं षटक पाहायला मिळेल. दोन्ही इनिंग मध्ये हे चित्र अगदी तसं पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर शिळ संघाला 2 धावांची अतिरिक्त एक्स्ट्रा पेनल्टी आहे. 24 धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकात 16, या षटकामध्ये आल्या 8. 12.00च्या सरासरीने बनवण्यात आलेल्या आहेत 24 धावा. इथे लाईन चांगली आहे पंचांकडे, स्ट्रॉंग अपील होती, मागे चालला बॉल, इथे 1 धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल झालाय आणि आता 2 धावा देखील पाहता पाहता या ठिकाणी कंप्लीट होतात. पंच राजेश भुईर मुख्य पंचाच्या भूमिकेत. लेग बाईट्स कॉल आम्हाला देत असताना आणि ते अतिरिक्त एक्स्ट्राच्या रूपानं
धाबा आड होतात. धाबा कशा का होईना, परंतु धाबांसाठी हा संघर्ष चालू आहे. पैठणच्या आतमध्ये चांगली मॅच होईल, चांगली मॅच होईल. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो धाबा चांगले आले, कारण जाणता राजा शिळ संघ देखील सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये. नुकताच गोरेगावच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल, चांगला खेळ त्यांचा राहिला नाईट फॉर्मॅट मध्ये. अत्यंत चांगला खेळ ते करत आलेले वांगणी बदलापूरमध्ये, आणि ते याही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या सामन्यामध्ये खेळत असताना पहिल्या फेरीतील जाणता राजा शीळ, दत्ता मामा बनोटे बादचा आनंद गीत असेल तर त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. या संपूर्ण स्पर्धेला टीम जाणता राजा शीळ संघाला त्यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे आपलं दत्ता मामा. 28 धावा आहेत. मोठा फटका खेळायचा होता, पुन्हा एकदा शरीरावरती आदळलाय. कदाचित आकाश एकही संधी गमावत नाहीयेत. जरी चेंडू डॉट आला तरी मात्र धावा घेतल्या जात आहेत. जर्मन राजेश दादा पाटेकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत आपलं दादा. स्वागत आहे मैत्री चषक 2024 मध्ये. 2000 रुपयाचं पारितोषिक अंबेशिव संघाला असेल. सलग 3 षटकार आले तर दीपक दादा मिरकुड यांच्या वतीने सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जर हा सामना जिंकला अंबेशिव संघाने तर पुरस्कर्ते संघाचे संतोष पांडुरंग भोईर दादा यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हे प्रेम आहे. ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय स्ट्रीट डाऊन द ग्राउंड ऑफ फटका पाहायला मिळाला, आणि ते एकच धाव मिळते. संतोष दादा भोईर म्हटलं ना तर अंबेशिव जेव्हा जेव्हा संघ असो तेव्हा तेव्हा त्यांचं नितांत प्रेम राहतं. प्रत्येक स्पर्धा असो, त्यानंतर APL अंबेशिव प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचं मोलाचं योगदान असतं. आणि आजही आपण पाहिलं जेव्हा अंबेशिव संघ या परिसरामध्ये खेळतोय तर लगेचच या ठिकाणी संतोष दादा भोईर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॅटची कडा यावेळेस ऑन साइडला ट्रॅव्हल झाला, बॉल चाला स्कोर ऑफ द विकेट, चेंडूला वळवला, एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे आणि एकच धावेवरती समाधान. संघाची धावत संख्या 30 अंकावरती आहे. आणि 3 षटकामध्ये धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय 31 धावा झालेले आहेत. 10.33च्या सरासरीने या पहिल्या डाबामध्ये धावा धाव फलकामध्ये आपण पाहतो. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी अंबेशिव संघ पोहोचलाय तो बिनबाद 31 वरती.
पाहतो गोलंदाज भूषण आहेत आणि त्याला मिळाली पहिली सफलता. महेश श्यामकुमार धुळे यांचे कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी शेवटपर्यंत बॉलवरती त्यांची नजर होती कॅमेरामॅनची आणि त्याला फॉलो करत असताना हॅट्स ऑफ महेश धुळे मिस्टर MD. 31 धाबादा फलकावरती आहेत आणि पहिला गडी या ठिकाणी गारज झालेला ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका चांगला आहे. नरेश कडव फटका इथे होता मात्र फसलेला पाहायला मिळाला आणि ते 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता नरेश कडवचा. फलंदाज इथे मात्र बाद होईल. एक संधी जरी गमावली तरी सेकंड दुसऱ्या संधीमध्ये लगेचच फलंदाज झाला बाद. वैभव खाकरेला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा लागलाय टीम गावदेवी आंबे शिवसंघाला. आपण पाहतो पंडित वाळकू भुईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत विनंती या पण मंचावरती. ऑन साइडला फटका या ठिकाणी आपण पाहतोय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खडे स्ट्रोक पाहायला मिळाला नरेश कडवच्या बॅट मधून ज्याने मात्र स्वतःवरती विश्वास दाखवला आणि सेकंडचा कॉल असताना मात्र विकेट सॅक्रिफाईस केली. परंतु त्यानंतर आलेला हा जबरदस्त फटका नरेशच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आमचे ऑफिशियल स्कोरर भावेश भोईरला तुम्ही पाहतायत. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट या षटकारासाठी 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संतोष दादा पांडुरंग भोईर वडवलीचे नामांकित उद्योजक आहेत आणि दीपक दादा मिरकुट यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सलग 3 षटकारांसाठी. क्या बात आहे. पारितोषिकांची इथे मात्र खैरात केली जाते. संतोष दादा भोईर असले म्हटले की व्यासपीठामध्ये तुम्हाला पारितोषिक पाहायला मिळेल. आंबेशिव संघासाठी नेहमीच त्यांचा प्रेम असतं आंबेशिव संघावरती. ऑन साइडला आडवा बाटने आणखीन एक स्ट्रोक आपण पाहतोय नरेश कडवच्या बॅट मधून. एक टप्पा घेत बॉल चाललाय. गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न होता आणि आता दरीला भेदून दुभागून बॉल चाललाय. वाडी लॉंग गॉनला बीट करत सीमा पार. धावा मिळतील 4. संघाचा धावफलक आपण पाहिलं तर या अगोदर ताकद पाहायला मिळाली. त्यानंतर नजाकत आणि आता 2 मोठे फटके आलेले आहेत. आकाश तामाडे 5 झाल्यानंतर वैभव खाकरे 5 झाला आणि तिथून मात्र आता धावा इथे येत आहेत. मात्र जिम्मेदारी घेतली आहे मिडल ऑर्डर मध्ये नरेश कडवने. संघाची धावा संख्या 42 वरती पोहोचली. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना यावेळेस ड्राईव्ह करतात. यावेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे. बॅकअप मिळालंय त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धाबा सहजतेने मिळतील. क्षेत्ररक्षक आपण पाहतो या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला प्रशांत होते आणि मात्र तिथून मिसफिल पाहायला मिळाले. त्याला बॅकअप मिळालं प्रज्योतचं. 44 धाबा. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा अक्षरशः खोदून काढला. लॉंगॉनला चालला क्षेत्ररक्षक इथे आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. नरेश कडवला नक्की सातत्याने त्याच्याकडे स्ट्राईक यावी हा प्रयत्न त्याचा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कदाचित बाट मध्ये देखील आपण पाहिलं तर त्याच्या बाट मधून धावा येत आहेत. एक चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर दुहेरी धाव आणि आता सेकंडचा कॉल असताना आणखीन एक विकेटचं पतन विकेटचा त्याग त्यांनी केलेला आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकामध्ये आलेले आहेत 45 धावा आणि आता शेवटचं अंतिम षटक ज्यामध्ये केवळ तुम्हाला 3 चेंडू टाकायचे आहेत कारण 3 बॉलची पेनल्टी आहे.
शेवटचा अंतिम षटक प्रज्योत आहेत. नरेश कडवने सलग लागोपाठचे 3 चौकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक संतोषदादा भोईर यांच्या वतीनं आणि सलग 2 षटकार आले तरी सुद्धा इथे मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु आता स्ट्राईक मी तर म्हणेन समोर आपण पाहतो ओमकार मोरेकडे स्ट्राईक त्याला हवी आहे. वाईट बॉल आला अतिरिक्त धाव. राजेश दादा पाटेकर हे देखील मात्र आनंद घेत आहेत. महेश दादा तामाडे असेल आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. दिनेश दादा भोईर यांचं आगमन होत आहे जे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे कार्याध्यक्ष आहेत. आणि इथे पाहावं लागेल कदाचित अगोदर चेंडूला फॉलो करायचा होता, गॅदर करायचा होता, पाठीमागे राहिले आणि टप्प्याची वाट पाहिली परंतु चेंडू फ्लाय झाला डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. अजून एक चेंडूवरती चौकार लगावला सलग लागोपाठचा दुसरा तर 500 रुपयाचं पारितोषिक संतोषदादा पांडुरंग भोईर वडवलीचे नामांकित उद्योजक त्यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात येईल. खोलवर टप्प्याचा बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली आहे. पाडवती चेंडू तर आदळलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल झालाय आणि आता नरेश कडवला स्ट्राईक हवी आहे. या 3 धावा मिळतील. लेग बाईज पंच दर्शवतात या 3 धावा येतात. कदाचित शेवटच्या अंतिम षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 चेंडू फेस करायचे आणि 53 धावा या धाव फलकावरती आहेत. अंतिम बॉल असेल या डावाचा. 53 धावा धाव फलकावरती बनवण्यात आलेले आहेत आणि आता या शेवटच्या बॉल नंतर किती धावांचं टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. 3 बॉलची पेनल्टी आहे म्हणजे शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला फक्त केवळ 3 चेंडू मिळतील. शेवटचा अंतिम बॉल. मोठा फटका खेळायचा होता परंतु संपर्क झाला नाहीये कारण चेंडूला वाईट बॉल. दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली. गोलंदाज प्रज्योतला पण पाहतोय 2 चेंडू त्यांनी खराब टाकले त्या षटकामध्ये. केवळ 3 चेंडू त्याला हाताळायचे होते त्यामधले 2 चेंडू खराब म्हणजे जवळ 4 चेंडू त्याने अद्यापर्यंत टाकले. आता हा 5वा चेंडू पाहायला मिळेल त्यामध्ये 2 चेंडू खराब आहेत. धावा धाव फलकावरती 54. 54 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. लॉब करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. जज करता क्षेत्ररक्षक. टिपली जाईल. फलंदाज होईल बाद. नरेश कडवला मात्र परतावा लागेल. शेवट गोड गेलाय. जाणताराच्या शील्ड संघाने धावा धाव फलकावरती 54. पॅनल्टीच्या 2 धावा. 56 धावा आणि 57 धावांची गरज असेल येणाऱ्या 27 बॉल मध्ये टीम शील्ड संघाला. सत्तावीस बॉल 57 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असेल. टीम जाणताराच्या शील्ड संघाला लक्षात असू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुमच्यासाठी बनलं गेलंय. सत्तावीस चेंडू मध्ये 57 धावांची गरज आहे. संतोष भोईर यांचा आपण सन्मान करणार आहोत. आयोजकांच्या वतीने मी विनंती करेन दीपकजी मिरकुडे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभाचे आपण संतोषदादा भोईर यांना सन्मानित करायचं आहे. सत्तावीस चेंडू मध्ये 57 धावांची गरज आहे. हे टार्गेट सेट झालेले. संतोषदादा भोईर यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जात आहे. दीपकदादा मिरकुड यांच्या शुभ हस्ते. वडवलीचे नामांकित उद्योजक आहेत दरम्यान आमच्या भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा आदरणीय हेमंत अशोक भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दिनेशदादा भोईर सुद्धा उपस्थित आहेत. जे कार्याध्यक्ष आहेत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे राजेश जी पाटेकर यांचाही सन्मान आपण करणार आहोत.
त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन हेमंत भोईर यांना आपल्या शुभ आपण राजेश दादा पाटेकर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. 27 बॉल आणि 57 धावांची गरज आहे. द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुलजी चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद. अमोलजी दलाल साहेब त्यांचा सत्कार आय थिंक झाला. महेश दादा तामाणे यांचाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेल महेशजी तामाणे आपण आपलाही शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. महेशजी तामाणे यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतो. आंबेशू गावचे उद्योजक आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. दोन ताकदवार टीमच्या दरम्यान ही लढत तुम्ही एन्जॉय करताय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आणि त्याच असोसिएशनच्या माध्यमातून दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला तुम्ही पाहताय गावदेवी क्रिकेट संघ आंबेशू विपक्ष जांताराजा शीळ, टीम कांसई विपक्ष गावदेवी कात्रप. दोन टीमची कॅप्टन आपण टॉस साठी पोहोचा. लवकरात लवकर दोन टीमची कॅप्टन आपणास विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर पोहोचायचं. कात्रप टीमची कॅप्टन आणि कांसाई टीमची कॅप्टन आपणास विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर पोहोचा. 27 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 57 धाबांची गरज आहे जिंकण्याकरिता टीम जामताराजा शीळ संघाला. कात्रप गाव टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती टीम कांसाई आपणास विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. तेजस बोराडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तर सलामी जोडी तुम्ही पाहताय पंकज आणि त्याच्या साथीने अमोल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती तुम्ही पाहता अपील केली होती नरेशनं, परंतु इथे बॅटन बॉलचा संपर्क नव्हता. बॅटर बॅटच्या मधला बॉल निघून चालला. स्थिर रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती सरा सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय आंबेशू एक्सप्रेस गोलंदाज तेजस बोराडे सज्ज होतोय. 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले तर संतोषजी पांडुरंग भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज तेजस बोराडेला देण्यात येईल. गोलंदाज तेजस राईट मोर द विकेट. या वेळेला देखील बागफोडला गेले पंच करायचं होतं, परंतु रफ्तार का सौदागर म्हणून त्याला म्हटलं जातं. तोच खेळाडू तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती तेजस बोराडे. स्टॅकिंग वरती पंकजदा तुम्ही पाहताय 2 बॉल सरक तो बीट झालाय. 27 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल कारण दोन्ही संघाला आपण पाहतोय खर तर 3-3 चेंडूची पॅनल्टी आहे आणि 2 धाब्यांची पॅनल्टी आय थिंक टीम शील्ड संघाला. चांगला फटका पार मिळतो. पॉइंटला खेळाडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न भास्कर होत्या. भास्कर ठाकरे चेंडूला फेक करतात. दरम्यान एक सिंगल इथे एक पडली आहे आणि सिंगलच्या जोरावरती स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलं टीम जांतालाचा शील्ड संघानं. दोन्ही संघ इथे मात्र भरपूर उशिराने दाखल झाले. त्यामुळेच की काय सामनाचा रिदम कुठेतरी तुटला मी म्हणेन दोन्ही संघाचा. यावेळेस तुम्ही एखादी मोठी स्पर्धा खेळता त्यावेळेस तुम्हाला 15 ते 20 मिनिटं मैदानावरती आधी येणं जरुरी असतं. कशा प्रकारचा खेळ सुरू आहे तदनंतर मैदानाचा आढावा लेखाजोखा या साऱ्या गोष्टी वॉर्मअप हे करणं आवश्यक असतो, परंतु असं घडलं नाहीये. त्यामुळे की काय आता जामतालाचा शील्ड संघ तुम्ही पाहता मैदानावरती संघर्ष करतोय.
टॅप करण्याचा प्रयत्न. पॉइंटला पुन्हा एकदा खेळाडू भास्करला तुम्ही पाहताय. भास्कर ठाकरे चेंडूतून फेक करतील दरम्यान एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरके 2 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बघा टीम कांसाई विनंती आपल्यास आपण लवकरात लवकर टॉससाठी या, कारण कात्रप टीमची कॅप्टन इथे उपस्थित आहेत. सबीर आमच्या सोबत जोडले गेलेत, त्यामुळे विनंती टीम कांसाई आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं. समीर पाटील आमच्या सोबत जोडले गेले, टीम कात्रप संघाचे कॅप्टन. गुरुदास सज्ज होतोय पुन्हा एकदा. तेजस बोराडे आतापर्यंत तुम्ही पाहता त्याने 4 बॉल टाकले, त्यामुळे 2 धावा त्याने खर्च केल्या. बॅटची कडा घेतली. एसएनच्या मागे फाईन लेगला बॉल चाललाय, डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. चेंडूला तुम फेक करतोय मयूर तामाणे होते, तोपर्यंत एक सिंगल इथे एकवटी जाईल. एका धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल आतापर्यंत 3 धाबा. आज मनोज नामदेव ठाकरे आज टीम मध्ये नाहीयेत, चांगले खेळाडू आहेत. नेपाळ काठमांडू इथे देखील त्यांनी गोल्ड मेडल पटकावलाय. तदनंतर दिल्लीला जाऊन देखील आपल्या नावाचं आंबेशू गावाचं नाव त्याने मोठं केलं. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय, खरं तर याच गावातून बिलॉंग करतात आमचे राजेजी पाटेकर, त्यांचे मनपूर्वक स्वागत. चला टॉस आम्ही करतोय. कात्र विपक्ष कांसई या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. संतोषजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. सहा चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. धावफलक तुम्ही पाहताय 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेला. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पहिलं षटक क्रमांक समाप्त झालं आणि 57 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी मी म्हणेन पिछाड्यावरती पडलाय संघ. बॅटिंग करत असताना जामताराचा शील्ड, कारण आतापर्यंत तुम्ही पाहताय फक्त आणि फक्त 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बॅटिंग करत असताना टीम जामताराचा शील्ड संघाच्या माध्यमातून सावरेगावचे आमचे अविनाशजी टेंबे सर, जे एक चांगले क्रिकेटर आहेत, पंच आहेत, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आले टीम जामताराचा शील्ड संघाला आणि आयोजन आणि नियोजन कमिटीला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा आले. त्यांचे आम्ही शुभेच्छांचा स्वीकार करतो. भास्कर ठाकरे आलेत गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक दुसरा लेफ्ट आर्म सीमर राऊंड द विकेट. पहिला बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॅट आणि पॅडच्या मधला बॉल मात्र चाललाय रक्षक आकाश तामाणेच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक दुसरं भास्कर घेऊन आलाय. पंकज आणि त्याच्या साथीने अमोल ही जोडी तुम्ही पाहताय मैदानावरती खेळत असताना. आतापर्यंत पंकज जवळजवळ चेंडू फेस केलेत, 5 चेंडू त्याने फेस केलेत आणि 2 धाबा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या. ऑन साईडला खेळलाय, फटका फसलाय. पुन्हा एकदा खेळाडू तुम्ही पाहता स्कोर लाईकला पोहोचला जरूर, कॅच इथे ड्रॉप झाली आहे. दरम्यान धाबा किती मिळतील? 2 धाबा एकपटाचा प्रयत्न झाला, 2 धाबा एकपटा. तिसरीचा प्रयत्न होतोय, तिसरी धाव मिळेल का पाहावं लागेल, परंतु तिसऱ्या धाब्यासाठी आता फरदास बाद होतोय. इथून तुम्ही पाहताय पंकजला परतावं लागेल माघारी. फरदास बाद. पुन्हा एकदा यावेळेस तुम्ही पाहता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क व्यवस्थित नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळेच एक सिंगल इथे जोडली जाईल.
आणि सिंकाच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 6 धाबा. बॅटिंग करत असताना जातानाचा शीड संघ तुम्ही पाहता आतापर्यंत जवळ 4 चेंडू फेकून झाले. त्यामध्ये पहिल्या बरोबरती डॉट, दुसऱ्या बरोबरती दुहेरी धाब आली जरूर, तिसरीचा प्रयत्न बसला, पंकज माघारी परतला आणि आता तुम्ही पाहताय तिसरा बॉल निर्धाव. तर चौथ्या बॉलवरती सिंगल मेहती धावफलक पुढे सरकतोय. नव्या बॅटर भूषण संघनायक आता दाखल होतोय. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला घेतलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये, जवळपास ताई डीप मध्ये नरेश पोहोचले, धाबत पळत चेंडूला उतरून फेक करतील. दरम्यान इथे पुन्हा एकदा 2 धाबा एकपडल्या गेल्या. टॉस जिंकला होता समीर राऊत टीम गावदेवी कात्रप संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. इन्व्हाइट केलं कांसाई संघाला इथे मात्र क्षेत्ररक्षणासाठी नेक्स्ट मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज भास्कर ठाकरे आतापर्यंत मोठा फटका मारून दिला नाहीये, परंतु आता बॉल चालला इथे मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. 2 षटक समाप्त झाल्या. खरं तर पॉवर प्लेची सर्कलची संचारबंदी पाबंदी पूर्णपणे आता हटवून लावली आहे. षटक क्रमांक तिसरा गोलंदाज पुन्हा एकदा तेजस बोराडे येतोय गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी झाली आहे टीम गावदेवी आंबेशिव संघाच्या माध्यमातून, ज्यांनी तुम्ही पाहताय 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 12 धाबा खर्च केल्या आतापर्यंत. परंतु मैदानावरती अजूनही अमोल खेळतोय, ही जमेची बाजू आहे. क्षमता या बॅटरकडे कोणत्याही क्षणाला तो सामना इथून टर्न करू शकतो, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करेल ते देखील पाहावं लागेल. गुरुदास तुम्ही पाहताय षटक क्रमांक तिसरे घेऊन आलाय तेजस बोराडे. मुख्य व्यासपीठाच्या समोर अशोकजी भोईर साहेब यांचंही शुभागमन झाले. विनंती आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आमचे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष हेमंत अशोक भोईर साहेब ते देखील या मागचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आमचे सुभाषजी गायकर ते देखील जोडले गेले, त्यांचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल पुन्हा एकदा दिदा फेकला तेजसला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी बनावी लागेल. आमचे बाळू गायकर ते देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहता आतापर्यंत गोलंदाजी करत असताना तेजसनं पहिल्या षटकामध्ये 3 धाबा खर्च केल्या. पुन्हा एकदा डॉट बॉलने आता स्पेलला सुरुवात केली आहे. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना सेकंड स्पेल मध्ये तो दाखल होतोय या मॅच मध्ये. बॅटची कडा त्यांच्या मागे फाईन लेगला तुम्ही पाहताय खेळाडू चूक करतोय. आकाशवाणी त्याच्या साथीने तुम्ही पाहता मयूर ताम्हाणे दोन्ही बंधुराजांची जोडी आता थर्मान आणि फाईन लेगला तुम्हाला बाहेर मिळेल. कॅच ड्रॉप झाली आहे, परंतु इथे एक सिंगल मिळेल या शंकात नाहीये. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 13 धाबा जोडल्या गेल्या. साथी स्कोरर आमचे बाबेश भोईर आमच्या सोबत जोडले गेले, त्यांच्या सोनेरी अक्षरामध्ये हे स्कोरबोर्ड सजवलं जात आहे. गोलू पुन्हा एकदा तुम्ही पाहताय तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र इतका वेग आहे की सरळ निघून जातो. एसटी रक्षक नरेशच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती दसरा. 3 बॉल पुन्हा एकदा टाकले तेजसनं आतापर्यंत एक धाब खर्च केली. जांताराचा शेड संघ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने नेहमीच खेळत असतो आणि आज देखील तुम्ही पाहताय आतापर्यंत पहिल्या डावामध्ये गोलंदाजी तितकीशी चांगली झाली नव्हती आणि आता देखील तुम्ही पाहताय बॅटिंग करत असताना संघ थोडस आता पिछाडीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटची कडा आहे यावेळेस पात्र तुम्ही पाहताय थर्डमॅनला आकाश तामाने होते, चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का लागेल टीम बॅटिंग करत असताना जामताराच्या शीड संघाला परत बाद.
गुरुदास यार यावेळी देखील घरागडच बॉल चाललाय ते मात्र शॉर्ट बेट विकेटला एक सिंगल तर मिळाली दुसरीचा प्रयत्न करतोय परंतु नकार दिलाय फक्त मिळते सिंगल सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय 14 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या टीमची टोटल षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना 5 चेंडू फेकले 2 धाबा आतापर्यंत खर्च केल्या तेजस बोर्डेच्या माध्यमातून धावफलक तुम्ही पाहताय पूर्णपणे आता स्थिरावलाय अजूनही या मॅच मध्ये तुम्ही पाहताय धावफलक 14 या आकड्यावरती पोहोचला शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या मॅच मध्ये 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 43 धावांची गरज आहे टीम जांताराचा शिडी संघाला या वेळेला देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय शेपट गुड केलंय तेजसनं आणि आता तुम्ही पाहताय अजून एक डॉट बॉल 9 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये कारण 3 चेंडूची पार्टी टीम जांताराच्या शिडी संघाला देखील लागली आहे त्यामुळे तुम्ही पाहताय समीकरण आता 9 बॉलचा खेळ शिल्लक घ्या या मॅच मध्ये आणि 43 धावांची गरज पंडित वाळकू भोईर यांचंही शुभागमन आहे त्यांचंही स्पर्धेच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत नेतीजी गायकर हे देखील जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेचे शिल्पकार आहेत खरं तर 6 आयोजक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पार मिळतील मग नितीनजी गायकर असतील राजेशजी गायकर असतील गावदेवी क्रिकेट संघ अंबेशू जर हा सामना जिंकतोय तर संतोषजी पांडुरंग भोईर साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन इथे त्यांना सन्मानित करण्यात येईल हे प्रेम आहे अंबेशू गाभावरती संतोषजी भोईर यांचं आणि तुम्ही पाहताय भोईर साहेबांकडून नेहमीच कॅश प्राइज इथे मात्र लागले जातात गुरुदाची मार्गवरती गुरुदा सज्ज होतोय ग्रुप ग्रामपंचायत अंबेशूचे कार्यसम्राट विद्यमान उपसरपंच दिनेशजी कडव यांना तुम्ही पाहताय गुरुदाची मार्गवरती सज्ज होत असताना गुरुदास यार राऊंड द विकेट पहिला बॉल ऑन साइडला खेचला स्क्वेअर लेगला क्षेत्रशः धावतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न एका टप्प्यावर त्या बॉलला अडवला उत्तम फेक करतोय दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील का पाहावा लागेल परंतु 2 धाबा शिरगावच्या स्पर्धेमध्ये खरं तर अंतिम सामना मेगा फायनलची मॅच आम्ही पाहिली होती गावदेवी अंबेशू क्रिकेट संघ त्यांच्या विपक्ष हेनरीपाडा या 2 टीमच्या दरम्यान एका चेंडूमध्ये 2 धाबाची गरज असताना डॉट बॉल फेकला होता दिनेश कडव यांनी परंतु नरेश याने तो चेंडू सोडला होता त्यामुळे सामना आकाशने चेंडू सोडला होता त्यामुळे आता तो सामना गमावा लागला होता टीम अंबेशिवला ऑन साइडला खेळलाय चांगला फटका पाहायला मिळतोय टायमिंग वरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर हा धमाका येतोय षटकार या 6 धाब्याच्या साथीने धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकेल 22 धाबा एक षटकार आपण पाहिला त्याच्या बॅटमधून तदनंतर एक दुहेरी धाव आपण पाहिली होती आणि 2 बॉलमध्ये 4 धावांची गरज असताना एक चौकार अमरीश मराठ्याने ठोकला होता आणि तो सामना जिंकला होता टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवरीनं SP वांगणी संघाच्या अगेन्स्ट सुपर 5 मध्ये संघ दाखल झाला दिनेश कडव यांच्यावरती आक्रमण चढवलंय यावेळेस तुम्ही पाहताय धावफलक 22 आकड्यावरती पोहोचलं गेले 57 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये आणि आता त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग म्हणावं लागेल टीम जांताराजा श्री संघाच्या माध्यमातून या वेळेला देखील पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू आदळलाय इथे तुम्ही पाहताय संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 चेंडू फेकले आतापर्यंत 8 डाबा इथे मात्र खर्च केल्या गुरुदास दिनेशच्या माध्यमातून कमबॅक तो देखील करतो गुरुदास दिनेश या वेळेला देखील शरीरावरती आय थिंक चेंडू आदळला आहे दरम्यान एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात आणि धावफलक आता सिंगलच्या साथीने पुढे सरकत असताना 23 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या नेक्स्ट मॅच अंबरनाथ विभागातील एक संघ तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी कांसई विपक्ष गावदेवी कात्रपगाव या 2 टीमच्या दरम्यान सामना तुम्हाला पाहायला मिळेल ऑन साइडला खेचलाय फटका तर चांगला आहे डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होतोय दरम्यान मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा आवाज कमी ठेवा मित्रांनो अपशब्द वापरू नका विनंती आहे
षटक क्रमांक तुम्ही पाहताय चौथं आतापर्यंत समाप्त झालं. आणि 4 षटकांच्या अंती धावफलक आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मुख्य व्यासपीठावरून आता सर्व मान्यवर तुम्ही पाहता जे आंबेशिव गावचे समर्थक आहेत ते आमचे राजेजी पाटेकर साहेब असतील, संतोषजी भोईर साहेब असतील. आता तुम्ही पाहताय मुख्य व्यासपीठाच्या खाली ते उतरलेत कारण सामना आता थोडासा जवळ आला. शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 चेंडू आता टाकायचे आहेत आणि पहिल्या बरोबर ते तुम्ही पाहताय एक सिंगल जावली अमोलच्या बॅटमधून. या वेळेला देखील ऑन साइडला इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. आय थिंक यष्टी इथे उद्ध्वस्त केल्या आणि तुम्ही पाहताय आता अजून एक धक्का लागतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोहरला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना. मनोहरच्या पहिल्या बरोबर ती एक सिंगल, दुसऱ्या बरोबर ती विकेट. अतुल शेवट गोड करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसला. खेळाडू धावतोय आकाश, परंतु इथे मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगल देखील एक करण्याचा प्रयत्न नाहीये. आणि आता सामना जिंकला क्रिकेट संघ आंबेशिव संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम जांताराचा शील्ड तुमचं देखील कौतुक. पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि या मॅचचा मॅच